शासनाने शासकीय कंत्राटदारांची बिले अडकवल्यामुळे संतप्त कंत्राटदारांनी आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले आहे। गेल्या काही दिवसापासून कंत्राटदारांचे काम बंद आंदोलन सुरू असून शासनाने त्वरित बिले अदा करावी या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना शासकीय कंत्राटदार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे। शासकीय कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांच्या नेतृत्वात हे निवेदन देण्यात आले असून आज दिनांक 10 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या संदर्भात शासकीय कंत्राटदार संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात। राज्यस्तरीय प्रत्येक जिल्ह्यावरती आज आम्ही मोर्चा काढलेला होता। आक्रोश आंदोलन आणि धरणे आंदोलन असं त्याचं स्वरूप होतं। त्यानुसार आम्ही आज जळगाव जिल्ह्याचे आपले जिल्हाधिकारी साहेब यांना भेटलो आणि त्यांना आमच्या मागण्या ज्या आम्ही गेल्या 5 फेब्रुवारीपासून सतत पाठपुरावा करत आहोत, मागण्या करत आहोत, त्या सर्व आम्ही त्याबद्दल त्यांना निवेदन दिलं आणि त्यांना विनंती केली की त्यांनीसुद्धा शासनाकडे आमच्या कंत्राटदारांच्या प्रलंबित देयकांची जी मागणी आहे ती लावून धरावी आणि ठेकेदारांना या मार्च महिन्यात जास्तीत जास्त पेमेंट उपलब्ध करून द्यावं। जळगावमध्ये असतील किंवा इतर काही जे कामं चालू आहे, रस्त्यांची अनेक कामं तुमच्या ह्या आंदोलनामुळे स्थगित आहेत, त्याचा नागरिकांना त्रासही होत आहे। त्याबद्दल आपण मागे दिलगिरी व्यक्त केली होती, तरी पण वारंवार तुम्हाला आंदोलन करायची गरज पडते, काय सांगाल? 5 फेब्रुवारीपासून सर्व राज्य संघटनांनी सांगितल्यानुसार आमचं काम बंद आंदोलन हे चालूच आहे। त्याचा सगळ्यात जास्त तोटा हा नागरिकांना होत आहे, नागरिकांची गैरसोय होत आहे। याबद्दल मी वेळोवेळी आमच्या सर्व संघटनेतर्फे त्यांची दिलगिरी, त्यांची माफी मागतो। परंतु आजच्या तारखेला जर आपण ठेकेदाराची परिस्थिती जर बघितली तर आज ठेकेदारालासुद्धा काम करण्यासाठी मुबलक असं अर्थसहाय्य कुठल्याही प्रकारे कुठल्या बँकेतून उपलब्ध होत नाही आहे। त्याच्यामुळे ठेकेदारांची ही सर्व कामं देयके नसल्यामुळे बंद पडलेली आहेत। आता हा कसा एक नाईलाज आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्व नागरिकांना विनंती तर करूच, पण त्यांनासुद्धा आम्ही आमचा प्रश्न आपल्या लोकप्रतिनिधींकडे मांडायला सांगू आणि आमच्या ज्या देयकांसाठी त्यांनासुद्धा आम्ही जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे पाठपुरावा करायला सांगू।